नमस्कार, माझं नाव किरण जगदाळे, किरण बळवंत जगदाळे, गाव बिदाल. व अशा प्रकारे मी शेरडाच्या खांडात असतो व रात्रीचा पारा पण करतो. पारा पण करतो. अशा प्रकारे हा बोकड आहे देवाचा, तर दूध देतो. दूध देतोय बोकड असताना सुद्धा दूध देतो. तर असं किती कोणत्याही रोगावर औषध बरीच लोक येते लांब लांबनं. बर लांबनं पुणा बिना लांबनं लोक औषध घेण्यासाठी येते. सकाळी वेळ आहे पहाटे 5 ते 6 त्या बोकडाची वेळ. म्हणजे दूध द्यायची वेळ पण ठराविक आहे. 5 ते 6 सकाळी 5 ते 6 रविवार गुरुवार आणि रविवारच फक्त या 2 वारात ते दूध देतं. तर किती एक पेला भरून दूध देतं. अरे बापरे, मग त्याचं औषध आहे का? ते काय औषध आहे? असं किती रोगावर चालते. बरं. आणि अशी लोक किती चांगले. माझ्या वडिलांचं स्वतः उदाहरण, वडिलांची माझ्या कंबर दुखायची, तर मी म्हणलं असं गुरुवारच्या रविवारच्या 5 वाऱ्या करा, तर चांगलं आज वडिलांचं चांगलं झालंय. कंबर दुखत नाही, काय नाही. मला स्वतः अनुभव आहे म्हणून मी सांगेन. मित्रांनो, इथंच आहे हा बोकड बघा, जरासं लांब व्हा. दाखवतो मी इथं. आता उद्या वार कुठला आहे? उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुवार आहे. उद्या म्हणजे होणार आहे पहाटे 3-3:30 ला औषध काढण्यात. 3-3:30 ला ठीक आहे. मला उठवा 3-3:30 ला. मी उठतो. आपण त्यावेळेला बघूया, एकदा शूट करूया. कधी बोकड इथं कधीपासून हे आता सुरू आहे? ते झालं बरेच वर्ष झाले. बरेच वर्ष. ते आता किती वर्ष वयाचा बोकड साधारण असेल? 3 वर्ष. 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचा आहे का? मित्रांनो, हा बोकड बघा, हा दूध देतोय. बग्गा नंबर 60 मध्ये म्हासुर्णीमध्ये आहे, वडूज जवळ, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि खरंच ही एक वेगळी गोष्ट मी इथं पाहायला मिळाली. मित्रांनो, इकडे हा खांड बघा, या ठिकाणी आहे, सगळे खांड येत आहेत. हा शेळ्यांचा. आता मला आणखीन एक सांगा, तिकडे ती वाघऱ्यामध्ये बकरी आहेत सगळे, आणि शेरड इथं अशी बांधलेली आहेत, असं काय? तर ही विषय काय माहिती साहेब, ही बकरी ती असं वागरत घातली का नाही, त्यांची शिंग बिंग अडकते. म्हणजे ह्या शेरडांची. त्यामुळे ही अशी